संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला। आता सीआयडीचे अधिकारी त्याची चौकशी करणार असून त्यानंतर अटकेची कारवाई केली जाणार आहे। त्याला सीआयडीच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडे पुढील चौकशीसाठी सोपविले जाणार असल्याची माहिती आहे। वाल्मिक कराड हा हात जोडत सीआयडी ऑफिसच्या पायऱ्या चढला। यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला गराडा घातला होता। याशिवाय सीआयडी अधिकारी आणि कराडच्या कार्यकर्त्यांचीही या ठिकाणी मोठी गर्दी होती। वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर समर्थक हे आक्रमक झाल्याने यातील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते। भाऊ झालं का त्यांच्यावरती काय सांगा तुम्ही पाहू शकता साहेब बोला बोला काय घ्यायला तुम्ही किती वाजता सरेंडर झाले काय सांगणार त्यांनी खून केला असा आरोप होता त्यांच्यावर काय सांगा त्यांनी खून केला का काय सांगाल कुठे होते एवढ्या दिवस चौकशी केली त्यांच्या बाबतीची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कुठे सरेंडर झाले। आता जर गाडी आहे गाडी कराड झाले असं दिसतं आपण पाहू शकता। शरण झाले काय झाले अटक झाली काय झालं मला सांगता येणार नाही। मी त्यांच्या सोबत नव्हतो। मी माझ्या दुसऱ्या कामासाठी आलो। तुम्ही आता सीआयडी ऑफिस मध्ये होता? सीआयडी ऑफिस मध्ये पुण्यासाठी आला होता? आम्ही सीआयडी ऑफिस मध्ये नव्हतो आलो। आम्ही समोर उभा मी सीआयडी ऑफिस मधून बाहेर आला पुण्यासाठी आला होता तिथं? मी सीआयडी ऑफिस मधून बाहेर नाही आलो। समोर वाल्मिक कराड आहेत वाटते का तुम्हाला? ते आरोपी नाही तर वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही। त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। ते तपासात काय निष्पन्न व्हायचं ते होईल। पण या गुन्ह्याच्या आडून जे पंकजाताई असतील धनंजय मुंडे साहेब असतील यांच्यावर जे राजकारणाची पोळी भाजून घेण्याचे काम बीड जिल्ह्यातील नेते आणि इतर काही राज्यातले मोठे नेते करत आहेत त्या गोष्टीचं खऱ्या अर्थाने आम्ही निश्चित करतो। तुम्ही समर्थन करताय का? कारण किती दिवस ते कुठे समोर आरोपी आहेत की नाही काय वाटतं? आरोपी आहेत का नाही हे तपासानंतर सिद्ध होईल। कोणताही गुन्हा तपासात जोपर्यंत पूर्ण माहिती येत नाही तोपर्यंत कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही आणि त्या व्यक्तीला आरोपी होते इतके दिवस फरार समोर काय येत नव्हते? कारण चौकशी पण झाली होती। आता समोर काय येत नव्हते ते आम्ही सांगू शकत नाही। ते तुम्हाला सांगितलं होतं का सगळ्या समर्थकांना? गाडी कुणाची आहे? स्कॉर्पिओ पांढऱ्या कलरची तुमचीच आहे का? नाही नाही आमची कुणाची गाडी आहे? या गाडीतून आले? कोणत्या गाडीत आले कुठे गेले ते आम्हाला हजर झालेत का नाही अजून बी आम्हाला सांगता तुम्ही सीआयडीच्या ऑफिस मध्ये आता होता? तुम्ही कॅमेऱ्यात होता तुम्ही ढकलत होतात लोकांसोबत लिफ्ट पर्यंत होतात तुम्ही कॅमेऱ्यात दिसते ना। मी नाही आतमध्ये नाही तुम्ही पहा कॅमेरा चेक करून पहा। आणि आम्ही आलो म्हणजे आम्ही काही गुन्हा दाखल केला